Next point is analytical method to determine beat frequency. The two waves आहेत traveling along same direction, same amplitude, slightly different frequencies mixed together, then beat formation takes place. तर हे जे beat formation होतं याचा आपल्याला resultant waveचं expression determine करायचं आहे. त्यासाठी consider two sound waves having same amplitude and slightly different frequencies n1 and n2. दोन वेव्स आपण घेतले तिथं कन्सिडर केले ज्याच्यामध्ये पहिल्या वेव्हची फ्रिक्वेन्सी n1 आहे, दुसऱ्या वेव्हची फ्रिक्वेन्सी n2 आहे. या डायग्राम मध्ये एनिमेशन मध्ये बघा ग्रीन वेव्ह रेड वेव्ह ह्या दोन वेव्हज आहेत आणि ह्या दोन वेव्ह मिक्स झाल्यानंतर ही ब्लू वेव्ह रिझल्टंट वेव्ह तयार होते. तर ह्या दोन ग्रीन जे आणि रेड वेव्ह जे आहेत त्याची इक्वेशन जे आहेत ती इक्वेशन्स y1 इक्वल टू a sin of 2 pi n1t minus x by lambda 1 फर्स्ट वेव्ह इक्वेशन, y2 equal to a sin of 2 pi into bracket n2t minus x by lambda 2 bracket complete. आता ही जी वेव्ह इक्वेशन आहे ते ऍक्च्युअली हे इक्वेशन आहे y1 equal to a sin of omega t minus kx असं इक्वेशन आहे. पण ओमेगाची व्हॅल्यू 2 pi n1 येते आणि k ची व्हॅल्यू 2 pi by lambda 1 येते आणि 2 pi कॉमन घेतल्यानंतर हे असं इक्वेशन तयार झालेलं आहे. हे पहिल्या वेव्हचं इक्वेशन आहे, हे दुसऱ्या वेव्हचं इक्वेशन आहे. लेट अस assume for simplicity that the listener is at x equal to 0. त्यामुळे डिस्प्लेसमेंट जे लिस्नर ची डिस्प्लेसमेंट जे 0 आपण जर ह्या इक्वेशन मध्ये पुट केली ह्या वरच्या इक्वेशन मध्ये तर ही दोन्ही इक्वेशन अशी होतील. पहिले इक्वेशन जे आहे y1 इक्वल टू a sin of 2 pi n1t कारण x ची व्हॅल्यू 0 टाकल्यानंतर असं इक्वेशन आलेलं आहे. सेकंड इक्वेशन y2 इक्वल टू a sin of 2 pi n2t याच्यामध्ये पण x ची व्हॅल्यू 0 पुट केल्यानंतर असं इक्वेशन आलेलं आहे. याच्यामध्ये y1 हे पहिल्या वेव्हचे इक्वेशन आहे, y2 हे दुसऱ्या वेव्हचे इक्वेशन आहे. दोन्ही a जे आहेत हे दोन्ही वेव्हचे अँप्लिट्यूड सेम आहेत a. त्यानंतर n1 ही पहिल्या वेव्हची फ्रिक्वेन्सी आहे, n2 ही दुसऱ्या वेव्हची फ्रिक्वेन्सी आहे. अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्स, आता आपण इथं दोन वेव्ह जे दोन वेव्स कन्सिडर केला. ग्रीन कलर रेड कलर वेव्ह ह्या दोन वेव्स आहेत एकाच डायरेक्शन मध्ये सेम अँप्लिट्यूडच्या स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सीच्या मिक्स झाल्यानंतर रिझल्टंट हे बीट्स फॉर्मेशन तयार झाले. याचं आपण आता रिझल्टंटचं इक्वेशनचं एक्सप्रेशन आपण डिटरमाइन करतोय. The expression जे आहे मिक्सिंग अकॉर्डिंग टू सुपरपोजिशन मिक्सिंग ऑफ these two waves y1 plus y2 is equal to y resultant wave. Now y1 putting value of y1 that is a sin of 2 pi n1t and putting value of y2 a sin of 2 pi n2t and using this expression here sin c plus sin d equal to 2 sin c plus d by 2 cos c minus d by 2. Here sin 2 pi n1t plus sin 2 pi n2t is, now here a is common, 2 sin 2 pi n1t plus 2 pi n2t by 2 cos 2 pi n1t minus 2 pi n2t by 2 and solving this and taking common 2 pi you will get 2a sin of 2 pi into bracket n1 plus n2 upon 2 bracket complete into t cos of 2 pi into bracket n1 minus n2 by 2 bracket complete into t. Now here again rearranging terms taking cos first term, ही cos ची टर्म जे आहे ही cos टर्म अगोदर आपण लिहिली त्यामध्ये पण आपण हे cos ची टर्म अगोदर लिहिली आहे नंतर ही sin ची टर्म लिहिली आहे. तर इक्वेशन असं होईल 2a cos इनसाइड ब्रॅकेट 2 pi into bracket n1 minus n2 bracket complete into t upon 2 sin of 2 pi into bracket n1 plus n2 bracket complete into t by 2. Then this 2a cos this term, हे 2a cos ही संपूर्ण टर्म जे आहे ब्रॅकेट मधली ह्या टर्मला आपण a मानलं, that is 2a cos of 2 pi into bracket n1 minus n2 into t by 2. For this consider a, याला आपण a मानलं तर ही टर्म जे a आहे त्यामुळे इक्वेशन होईल y equal to a sin of this 2 pi n1 plus n2 by 2 into t. पण आपण इथं this is the equation of the progressive wave having frequency n and amplitude a. The frequency n is the mean of the frequency n1 and n2 of arriving waves while the amplitude a varies periodically with time. आता आपण इथं ही जी n1 plus n2 by 2 जे ह्याला आपण n मानले तर मीन फ्रिक्वेन्सी 2 pi into t, हे 2 pi into t ऍज इट इज आहे. n जे आहे n आपण n1 plus n2 by 2 साठी आपण n वापरले मीन फ्रिक्वेन्सी आणि दिस इज द रिझल्टंट वेव्ह इक्वेशन. आता ह्या दोन वेव्ह मिक्स झाल्यानंतर रिझल्टंट ही ब्ल्यू कलरची बीट्स फॉर्मेशनची वेव्ह तयार झालेली आहे. पिरियॉडिकलीची जे अँप्लिट्यूड चेंज होते ना याचं हे रिझल्टंट इक्वेशन आहे आणि अँप्लिट्यूड ही पिरियॉडिकली चेंज होते या वेव्हची. हे आहे रिझल्टंट वेव्ह इक्वेशन ऑफ दिस बीट्स फॉर्मेशन. हे जे बीट्स फॉर्मेशन तयार झाले ह्या बीट्स फॉर्मेशनचं हे रिझल्टंट इक्वेशन आहे.
नेक्स्ट वन इज फॉर मॅक्झिमम एम्प्लिट्यूड दॅट इज कॉल्ड एज वॅक्सिंग. तर आपण दोन वेव्ह मिक्स झाल्यानंतर रिझल्टंट वेव्ह जे फॉर्मेशन होते त्या रिझल्टंट वेव्हचं आपण एक्सप्रेशन डिटरमाइन केलं. त्याच्यामध्ये ही जी रिझल्टंट वेव्ह आहे ह्याची एम्प्लिट्यूड जे आहे पिरियडिकली व्हॅरी होते आणि ज्याच्यामध्ये आपण मॅक्झिमम एम्प्लिट्यूड जिथं असतं त्याला आपण वॅक्सिंग म्हणतो, कमीत कमी एम्प्लिट्यूड जिथं असतं त्याला वॅनिंग म्हणतो. मग ह्या दोन्ही वेव्ह मिक्स झाल्यानंतर फर्स्ट काय तयार होतं, वॅक्सिंग वॅनिंग. त्यानंतर आणि नेक्स्ट किती किती वेळानंतर वॅक्सिंग तयार होणार म्हणजे मॅक्झिमम एम्प्लिट्यूडचे हे आपण आता डिटरमाइन करायचं इथं. तर आपण एम्प्लिट्यूड जे आहे ही मॅक्झिमम म्हणजे किती असते, पहिल्या वेव्हची एम्प्लिट्यूड ए आहे, दुसऱ्याची ए आहे, हायस्ट एम्प्लिट्यूड 2a असू शकते, 2a पेक्षा जास्त एम्प्लिट्यूड असू शकत नाही, टोटल एम्प्लिट्यूड ए. पण आपण मागच्या एक्सप्रेशन मध्ये ए जे आहे आपण 2a cos इनसाइड ब्रॅकेट 2 पाय इंटू ब्रॅकेट n1 मायनस n2 ब्रॅकेट कंप्लीट बाय 2 इंटू टी त्याला आपण काय केलं ए मानलं आपण. मग हे जे ए आहे एम्प्लिट्यूड वेव्हची रिझल्टंट वेव्हची ही हायस्ट म्हणजे 2a असते प्लस ऑर मायनस 2a. मग याला आपण इक्वेट केलं, ही एम्प्लिट्यूड आपण हायस्ट एम्प्लिट्यूडला इक्वेट केली दॅट इज 2a ला प्लस ऑर मायनस. देन दिस 2a कॅन्सल्स दॅट इज दिस कॉस टर्म इक्वल टू प्लस ऑर मायनस 1. आता हा जे स्क्वेअर ब्रॅकेट आहे या स्क्वेअर ब्रॅकेटची व्हॅल्यू कॉस ऑफ दिस थिटा इक्वल टू प्लस ऑर मायनस 1. म्हणजे कॉस थिटा जे आहे प्लस ऑर मायनस 1 कधी येतं, जर थिटाची व्हॅल्यू जे आहे 0 असेल, पाय असेल, 2 पाय, 3 पाय, फॉर ऑल दीज व्हॅल्यूज दिस कॉस व्हॅल्यू बिकम्स प्लस ऑर मायनस 1. म्हणून आपण हा जे थिटा मानलाय हे स्क्वेअर ब्रॅकेटला थिटा मानलंय. त्यामुळे ह्या थिटाची व्हॅल्यू जी आहे ही नेक्स्ट लिहिलेला दॅट इज हे स्क्वेअर ब्रॅकेट जे आहे ॲज इट इज लिहिलाय. याची व्हॅल्यू ज्यावेळी 0 असेल, पाय असेल, 2 पाय असेल, 3 पाय असेल त्यावेळी हा कॉस व्हॅल्यू जी आहे ही प्लस ऑर मायनस 1 येते. नेक्स्ट आपण ही व्हॅल्यू जी आहे 2 पाय n1 मायनस n2 बाय 2 इंटू टी ही 0 ला इक्वेट केली तर स्मॉल टीची व्हॅल्यू 0 येते. नेक्स्ट हे स्क्वेअर ब्रॅकेट जे हा आपण नेक्स्ट पायला इक्वेट केला जर आपण सॉल्व्ह केलं तर स्मॉल टीची व्हॅल्यू 1 बाय n1 मायनस n2 येते. नेक्स्ट हा स्क्वेअर ब्रॅकेट जे आहे हा स्क्वेअर ब्रॅकेट नेक्स्ट आपण 2 पायला जर इक्वेट केला आणि जर सॉल्व्ह केलं तर n1 टी सॉल्व्ह केलं तर टीची व्हॅल्यू येते 2 बाय n1 मायनस n2 येते. असं आपण हे जे स्क्वेअर ब्रॅकेट आहे त्या पुढच्या प्रत्येक टर्मला आपण इक्वेट करत जाऊन आपण सॉल्व्ह केलं स्मॉल टी तर स्मॉल टी 0, 1 बाय n1 मायनस n2, 2 बाय n1 मायनस n2, 3 बाय n1 मायनस n2. म्हणजे या ज्या टाइमच्या व्हॅल्यू आहेत या टाइमच्या व्हॅल्यूला वॅक्सिंग तयार होतं, मॅक्झिमम एम्प्लिट्यूड तयार होते. म्हणजे वेव्ह दोन्ही मिक्स झाल्यानंतर जे रिझल्टंट पॅटर्न तयार झालाय त्यावेळी फर्स्ट स्टार्टिंगलाच वॅक्सिंग तयार होतं 0, टाइम टी इक्वल टू 0. त्यानंतर पुढच्या किती वेळानंतर हे वॅक्सिंग तयार होणार तर एवढ्या वेळानंतर 1 बाय n1 मायनस n2. त्याच्यानंतर पुढचं वॅक्सिंग जे आहे 2 बाय n1 मायनस n2 या वेळेला काय होईल, पुढचं वॅक्सिंग तयार होईल. म्हणजे ही वॅक्सिंग जे आहेत किती किती वेळानंतर तयार होतात हे आपण इथं डिटरमाइन केलेलं आहे. Thus, the time interval between two successive maxima of sound that is period of beat is. आता दोन सक्सेसिव्ह मॅक्झिमा जे आहे पहिला मॅक्झिमा आणि दुसरा मॅक्झिमा म्हणजेच काय दोन वॅक्सिंग जे आहेत हे दोन वॅक्सिंग मधलं टाइम जे आहे सक्सेसिव्ह म्हणजे लगतचे तो टाइम जे आहे त्याला म्हणायचं बीट्सचा पिरियड. तो बीट्स पिरियड जे आहे तो टी इक्वल टू 1 बाय n1 मायनस n2 येतो. म्हणजे आपण हे टाइम आणि हा टाइम जर मायनस केला तर एवढं येतं व्हॅल्यू, किंवा हा टाइम आणि हा टाइम मायनस केला तर एवढं येतं, किंवा हा टाइम आणि हा टाइम मायनस केला म्हणजे दोन सक्सेसिव्ह मॅक्झिमम जे आहे दॅट इज वॅक्सिंग हा जे डिफरन्स घेतला तर तो टाइम पिरियड असतो आणि तो टाइम पिरियड टी जे 1 बाय n1 मायनस n2 आहे इतका येतो. द नंबर ऑफ वॅक्सिंग हर्ड पर सेकंड इज द रेसिप्रोकल ऑफ पिरियड ऑफ वॅक्सिंग फ्रिक्वेन्सी ऑफ बीट्स. आता फ्रिक्वेन्सी जे आहे हे याचं रेसिप्रोकल घेतल्यानंतर काय होतं 1 बाय टी म्हणजेच हे n इक्वल टू हे नंबर ऑफ बीट्स पर सेकंड दॅट इज फ्रिक्वेन्सी ऑफ बीट्स, n इक्वल टू कॅपिटल N इज द फ्रिक्वेन्सी ऑफ बीट्स अँड n1 इज द फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट वेव्ह मायनस n2 इज द फ्रिक्वेन्सी ऑफ सेकंड वेव्ह. हे फ्रिक्वेन्सी बीट्स बीट फ्रिक्वेन्सी n इतकी आली आणि टाइम पिरियड इतका येतो हे वॅक्सिंग साठी आलं. नेक्स्ट वन इज फॉर मिनिमम एम्प्लिट्यूड 0 दॅट इज वॅनिंग. आपण पाहिलेलं आहे की दोन वेव्ह मिक्स झाल्यानंतर कमीत कमी जिथं एम्प्लिट्यूड असते इथं याला वॅनिंग म्हणतो आपण मिनिमम. आता हे किती किती वेळानंतर वॅनिंग तयार होतात म्हणजे वेव्ह मिक्स झाल्यानंतर रिझल्टंट जे पॅटर्न तयार झाला बीट्सचा त्यामध्ये वॅनिंग जे आहे पहिलं वॅनिंग कधी तयार होतं किती वेळानंतर, दुसरं वॅनिंग किती वेळानंतर तयार होतं हे टाइम आपण डिटरमाइन करायचं आता वॅनिंगचे. तर आपण वॅनिंग म्हणजेच काय मिनिमम एम्प्लिट्यूड. मिनिमम एम्प्लिट्यूड म्हणजे काय 0 असू शकते. मग ही जी एम्प्लिट्यूड ए आहे ही 0 ला आपण इक्वेट केली. मग एम्प्लिट्यूड आपण याला मानलेलं आहे 2a कॉस टर्म जे आहे ही ब्रॅकेट मधली तर याला आपण एम्प्लिट्यूड मानलेलं आहे. मग आपण ही एम्प्लिट्यूड 0 ला इक्वेट केली. 0 ला इक्वेट केल्यानंतर हे 2a इकडे नंतर 0 झालं म्हणजे कॉस हे स्क्वेअर ब्रॅकेट जे आहे इक्वल टू 0. मग कॉस हा थिटा जे आहे थिटाची व्हॅल्यू किती असल्यानंतर ही व्हॅल्यू 0 येते. तर हा थिटा आहे 2 पाय n1 मायनस n2 बाय 2 इंटू टी जे ह्याला आपण थिटा मानलं तर या थिटाच्या व्हॅल्यू जे आहेत पाय बाय 2, 3 पाय बाय 2, 5 पाय बाय 2 ह्या हायर व्हॅल्यूजला कॉसची व्हॅल्यू जे आहे 0 येते. म्हणून आपण 2 पाय इंटू ब्रॅकेट n1 मायनस n2 बाय 2 ब्रॅकेट कंप्लीट इंटू टी हे जे हे आपण पहिला 2 पाय बाय 2 ला इक्वेट केलं. पाय बाय 2 ला इक्वेट करून स्मॉल टीची व्हॅल्यू जर आपण सोडवली तर हे टीची व्हॅल्यू जे येते 1 बाय 2 इंटू ब्रॅकेट n1 मायनस n2 ब्रॅकेट कंप्लीट.
नेक्स्ट आपण हा स्क्वेअर ब्रॅकेट जे आहे आपण जर 3π/2 ला इक्वेट केला आणि स्मॉल टी साठी सोडवलं तर स्मॉल टी ची व्हॅल्यू जे आहे 3π2 इंटू ब्रॅकेट n1 - n2 ब्रॅकेट कम्प्लीट इतकी येते. नेक्स्ट आपण हा स्क्वेअर ब्रॅकेट जे आहे हा आपण जर 5π/2 ला इक्वेट केला आणि सॉल्व्ह केला आणि जर आपण स्मॉल टी ची व्हॅल्यू काढली तर ती येते 5/2 इंटू ब्रॅकेट n1 - n2 ब्रॅकेट कम्प्लीट. असं आपण पुढच्या हायर व्हॅल्यूला इक्वेट करून आपण ही टाइम इंटरवल काढली. म्हणजे काय, या इतक्या टाइम नंतर वॅनिंग तयार होतं. पहिलं वॅनिंग जे आहे टी एवढा वेळ असेल ना 1/2 इंटू ब्रॅकेट n1 - n2 ब्रॅकेट कम्प्लीट, एवढ्या वेळानंतर पहिलं वॅनिंग तयार होतं. त्याच्या पुढचं वॅनिंग जे आहे इथं तयार होतं एवढ्या वेळानंतर 3 हे. त्याच्या पुढचं वॅनिंग जे आहे एवढ्या वेळानंतर तयार होतं. म्हणजे किती वेळानंतर वेव्ह मिक्स झाल्यानंतर वॅनिंग तयार होतात हे आपण टाइम डिटरमाइन केलं इथं. एवढ्या वेळानंतर हे वॅनिंग तयार होतात. Therefore, time interval between two successive minima is, आता दोन सक्सेसिव्ह मिनिमा जे आहे म्हणजे वॅनिंग मधलं जे टाइम पिरियड आहे हा टाइम पिरियड सेम ॲज दॅट ऑफ दिस वॅक्सिंग 1/n1 - n2 येतो. म्हणजे आपण इथं हे दुसरी व्हॅल्यू टाइमची आणि पहिली व्हॅल्यू मॅनेज केली तर एवढा येतं आन्सर, किंवा ही तिसरी व्हॅल्यू मायनस दुसरी व्हॅल्यू जे दोन सक्सेसिव्ह टाइमच्या व्हॅल्यू आपण डिफरन्स घेतल्यानंतर ही व्हॅल्यू येते 1/n1 - n2. दॅट इज टाइम इंटरवल बिटवीन टू सक्सेसिव्ह मिनिमा. द व्हेरिएशन इन द लाउडनेस ऑफ साऊंड दॅट गोज अप अँड डाऊन फेनॉमेनॉन ऑफ फॉर्मेशन ऑफ बीट्स. तर आपण लाउडनेस जे इंटेन्सिटी ही कमी जास्त होत असते याला आपण काय म्हणतो, बीट्स म्हणतो. द इंटरवल बिटवीन टू मिनिमम साऊंड इंटेन्सिटी इज द टाइम पिरियड ऑफ बीट्स. आता दोन मिनिमम मधले जे टाइम आहे इंटरवल बिटवीन, हा टाइम जे हा पण टाइम पिरियड असतो याचा. दोन मॅक्झिमम जे मॅक्झिममचा पण टाइम पिरियड असतो बीट मधला. Thank you for watching this video. Keep watching videos and don't forget to subscribe, like and share.